आम्हाला पाण्याची सोय नाही, घराची सोय नाही, बाथरूमची सोय नाही, जागेची सोय नाही। आम्हाला घरकुल आले तर जागा नाही, आमचं घरकुल परत चाललंय। मुलं शिक्षण शिकून बसलेत, मुली बसल्यात। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात भेटीगाठी, कॉर्नर बैठका, संवाद मेळाव्यावर आता भर दिला आहे। अहमदपूर शहरातील अण्णाभाऊ साठे नगर येथे अशीच एक कॉर्नर बैठक संपन्न झाली। अहमदपूर चाकूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार उत्तमराव वाघ यांच्या या कॉर्नर बैठकीस अण्णाभाऊ साठे नगरमधील पुरुष मतदाराबरोबरच महिलांनीही आपली उपस्थिती दर्शवित उत्तमराव वाघ यांच्या कॉर्नर बैठकीत येथील प्रमुख समस्या, विकास यावर चर्चा केली। आजपर्यंत येथील राज्यकर्त्यांनी फक्त आमच्या मतावर निवडून येऊन आपला स्वतःचा विकास साधला, मात्र आम्ही मतदार आजही हालाकीचे जीवन जगत आहोत। अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजा भागविण्यासाठी आमच्याकडे रोजगार नाही। आमची मुले शिक्षण घेऊन बेकार फिरत आहेत, त्यांना नोकरी नाही, त्यांच्या हाताला कामही नाही। यामुळे येथील तरुण व्यसनाधीनतेकडे वळताना दिसत आहेत। सरकारने याकडे लक्ष दिले पाहिजे अशी खंत येथील उपस्थित महिलांनी उत्तमराव वाघ यांच्याकडे व्यक्त केली। येथील मतदारांना उत्तमराव वाघ यांनी विनंती केली की आपण सर्वांनी आता येणाऱ्या विधानसभेत अशा लोकांना मत दिली पाहिजेत की जे या प्रमुख समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध आहेत। नमस्कार, आपण पाहताय ATN मराठी न्यूज। आपण सध्या आहोत अहमदपूर शहरातील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरामध्ये। आज या ठिकाणी अहमदपूर चाकूर विधानसभेचे अपक्ष उमेदवार उत्तमराव वाघ यांनी येथील मतदारांशी संवाद साधला असता येथील मतदारांच्या काही अडीअडचणी समजून घेतल्या। माझ्यासोबत या अण्णाभाऊ साठे नगर मधील काही महिला आहेत, नेमक्या काय त्यांच्या अडचणी आहेत हे आपण काय नाव तुमचं? बरं, आता या मतदारसंघामध्ये आपण बऱ्याच दिवसापासून मतदान करता, आपल्या अडीअडचणी सॉल्व्ह झाल्यात का किंवा आपल्या अडीअडचणी सुटल्यात का? आतापर्यंत केलेल्या आमदार काही सुटल्या नाही साहेब, आमच्या अडचणी कसल्या झाल्या नाहीत। आमच्या घरावरले ही निघाल नाही तर कुठे निघाल नाहीत आमच्या घराची। मोर गरीब सगळे जे लेकर शिक्षण करून घरी बसले, आता अडचणी आल्या त्या शिक्षणाला। आता 2 महिन्याच्या नंतर या ठिकाणी पुन्हा विधानसभेची निवडणूक येत आहे। त्या विधानसभेमध्ये तुम्ही कोणत्या उमेदवाराला मतदान करणार आहात? आम्ही कुणी बी आमचा चांगला करेल त्याचा आम्ही उमेदवार करणार। आम्हाला पाण्याची सोय नाही, घराची सोय नाही, बाथरूमची सोय नाही, जागेची सोय नाही। आम्हाला घरकुल आले तर जागा नाही, आमचं घरकुल परत चाललंय। मुलं शिक्षण शिकून बसलेत, मुली बसल्यात। हे साहेबांना येत्या काळामध्ये आता 2 महिन्यानंतर विधानसभेची निवडणूक आहे, अनेक नेते आपल्याकडे मत मागण्यासाठी येतात। आपण मतदान कुणाला करणार? विकासाला करणार? सोय कोण करणार? मतदान करणार, नाहीतर कुणाला बी देणार नाही। विकास ज्यानं करेल त्याचा, विकास जे करेल त्याला केलं तरच मतदान, नाहीतर आम्ही मतदानच नाही करणार। आपण या ठिकाणी येथील अण्णाभाऊ साठे नगर मधील नागरिकांशी संवाद साधला, महिलांशी संवाद साधला। येथील प्रमुख समस्या काय असणार? बघा, माझे अण्णाभाऊ साठे नगर मध्ये आज कॉर्नर सभा होती। या सभेसाठी इथं आल्यानंतर आमच्या महिला भगिनीचे प्रश्न, जे की आमच्या महिलाला घर नाहीत, आमच्या महिलाला आता 20 दिवस झाले या वार्डामध्ये अण्णाभाऊ साठे नगर मध्ये 20 दिवस झाले प्यायला पाणी नाही। महिलासाठी असा रोजगार नाही की जे आमच्या महिला महिन्याला घर भागवू शकतात आणि घर सक्षमपणे चालवू शकतात, तो रोजगार नाही। आमचे पोरं शिकलेले आहेत, शिकलेले तरुण पोरं सुद्धा त्यांना रोजगार नाही म्हणून ते त्यांच्या टेन्शन मध्ये, दारूच्या धुंदीमध्ये आहेत, जे की त्यांना घर कसं चालवायचं, आपला प्रपंच कसा चालवायचा म्हणून त्या टेन्शन मध्ये ते आणखी दारू जास्त, त्यांचं दारूचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे। म्हणजे आपल्या या लोकशाहीच्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या लोकशाहीच्या मतदारसंघामध्ये
म्हणजे जनतेच्या समस्या आहेत, समाज कसा जगतो, कसा चूल पेटवतो, ह्या गोष्टीकडे कोणी लक्ष द्यायला तयार नाही. फक्त मत मागायला येतात आणि मतदान करा म्हणतात. म्हणजे ह्या समाजाचा फक्त मतदानासाठी उपयोग केलेला आहे. तर मी तुम्हाला या अहमदपूर वासियांना असं आवाहन करतो की बाबा येणाऱ्या विधानसभेला तुम्ही माणूस बघून त्याला मतदान करा. जे की तुमच्या समाजाचा प्रश्न सोडवणार आहे अशा माणसाला मतदान करा.